सूर्या पुन्हा कुणाला अडवणार आहेस तू? आम्ही सगळ्या गावावाल्यांनी निर्णय घेतलाय, हिला गावात ठेवणारच नाही, हिला बाहेर काढलीच पाहिजे. गावातच काय, पण गावाच्या आसपास पण ही बाई नकोय. थांबा. अरे आमच्या जावई बापूंच्या घरासमोर कसला गोंधळ लावलाय? काय झालं? डॅडी बरं झालं तुम्ही आला. बघा नाही काय चाललंय सगळं. काय चाललंय? गावाच्या दिवीचे दागिने घेऊन पूजार संघ पळून गेलेली ही बाई परत गावात आली. नको आपल्या गावाला, तिला हाकलून द्या. तिला हाकलून द्या. आमचं म्हणणं एवढेच आहे, सूर्याने तिच्या आईला घरात घेऊ नये, तिला गावात राहायचा अधिकार नाही. काय? सूर्याची आई म्हणजे ती आशा परत आली? कुठे? आशा, अरे काय अवस्था झाली आशा तुझी. अरे 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 अरे. काय आशा बाई, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही इथं तुमच्या लेकाकडे आला ना, मला कळणारच नाही. गाव आहे ना गाव, जालिंदर निंबळकर नावाच्या वाघाची गुहा आहे गुहा. हे तर टाचणी जरी पडली तरी लगेच आम्हाला खबर लागते. हे गेल्या 15 मिनिटापासून तुला हेतून हाकलायची भाषा करतायत ना, हे सगळे आम्ही पडवलेली माणसं आहेत. तर बघच आम्ही काय करतो ते. थांबा 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 थांबा, शांत व्हा. आम्ही समजूच शकतो का तुमच्या मनात सूर्याच्या आईबद्दल लय राग आहे. लय राग आहे, हे साहजिक आहे अगदी. तिने काय केलंय ते तुम्ही विसरूच शकत नाही. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय का आपल्या गावात आजपर्यंत कोणी बी कायदा हातात घेतलेला नाही. आता सूर्याच्या आईला जी काही शिक्षा व्हायची होती ती झाली, तिने ती भोगली बी. आता तुरुंगातून सोटल्या जसं काय झालंच नाही काय असं समजून ती इथं त्याच्या घरी आली. तिला काय कळलं नाही, पण आपल्याला तर कळतं ना. काय बी झालं तरी त्याची आई आहे ती. आता इतकी वर्ष तो त्याच्या आईपासून लांब राहिला म्हणल्यावर तिला परत त्याच्या घरात तिने घ्यायचं का नाही, हा विषय त्याचा आहे.